मंडळी, आपण आता करतोय उन्हाळी शीतपेय. अरे सॉरी सॉरी, शीतपेय नाही म्हणायचं, समर ड्रिंक म्हणायचं असतं. आणि ते पण मुलांकडनं करून घेणार आहोत, कारण आता मुलं बाहेर जातात, त्यांची एनर्जी खूप वाया जाते बाहेर आणि खूप घामाघूम होतात. आणि घरात आल्यानंतर आई मला करून दे, हे दे ते दे असं म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांचं करून घेतलं तर किती बरं. म्हणून आता मी माझ्या घरच्या मुलांना करायला लावणार आहे. तुम्ही बघा आणि तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विनुपूर. तर आज आपण कोकमचा सरबत बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिलं 1 तास आधी कोकमाला पाण्यात भिजवून ठेवलेलं. तर हे काढलेलं पाणी आहे कोकमाचं, जे माझ्या मावशीने मला करून दिलं. आपण ह्याला सर्वात पहिले याच्यात टाकूया. मग आपण याच्यात थोडं साखर टाकूया, 2-3 चमचे. आता आपण याच्यात सब्जा घालूया, जो गरमीत खूपच म्हणजे मदत करतो आपल्याला. हाय, हे उरलेलं जे कोकम आहे ना, एक तर आमटीत वापरा, नाहीतर आपल्याकडे घरात पितळची भांडी असतात, ते घासायला वापरा. काय मी ओजस. आज मी लिंबू सरबत बनवतोय. तर सगळ्यात पहिले 1 लिंबूचा रस, मग 3 चमचे साखर, मग 2 चमचे सब्जा, मी पाणी घातलेलं आहे. ह्याला आपण ढवळूया. आणि मग तुम्हाला जेवढा बर्फ पाहिजे तुम्ही टाकू शकता. वाह, मी काय मस्त बनवलाय. हाय, मी करते कलिंगडचा मिल्कशेक. आणि कलिंगड हे असं एकच फळ आहे की त्याच्यात आपण दूध घालू शकतो. अदरवाईज कोणत्याही फळामध्ये दूध घालायचं नसतं, कारण ते रॉंग कॉम्बिनेशन बनतं आणि आपल्या ते पोटाला घातक असतं. जरी लोकांना किती वाटलं ना ह्याचा मिल्कशेक त्याचा मिल्कशेक, पण ते तसं नसतं. आयुर्वेद सांगतं की फक्त कलिंगड बरोबरच आपण दूध घालू शकतो. तर मी हा कलिंगडचा ज्यूस बनवून घेतलाय, प्युअर ज्यूस. ओके, त्याच्यामध्ये थोडी साखर घालते, कारण मी त्याच्यात दूध ऍड करते ना, तर त्याला गोडी लागली पाहिजे म्हणून. ओके, आणि त्याच्यात काही पीसेस घालते, छोटे 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 कलिंगडचे. तिचे असे रस पिताना, ज्यूस पिताना मध्ये मध्ये आले ना, तर आता खाली मस्त लागतात. असं ढवळायचं. आणि कोणाला बर्फ आवडत असेल तर त्यांनी त्याच्यात बर्फ ऍड करा. आणि हे कलिंगडचे पीसेस. ओके, सब्जा वाटेल तेवढा सब्जा घालायचा. आहा, भारी दिसतोय मिल्कशेक. बनवते गुलाब सरबत. तर हे गुलाबचा रस, मग दूध, मग आपण सब्जा घेऊ. बर्फ टाकू.